सोनोपंत दांडेकर शिकवण्याचं काम राजस्थानाचं इथे असते आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी अंतःकरणामध्ये ठेवले आहे आणि आयुष्यावर जपले. त्यांचं नाव काळे हुआ संतांचे होते. जुन्या मंदिरीला आठवत असेल, आठवत आहे का? तुम्ही बोलू नये का? जगले पाहिजे बरं. आहे किती झालं वय? सगळ्यांना माझ्यापेक्षा 10 वर्ष होईल. माझी काम आहे. या सगळ्या मंडळींनी हनुमानरायाची सेवा केली. दर सर्वांनी हजारांच्या संख्येने या ठिकाणी येईल. आपल्या अंतःकरणाची श्रद्धा ही या ठिकाणी अंतर्गत करते. एक काळ असा होता की आजूबाजूला महाराजांनी त्या महाराजांमध्ये गवताशिवाय दुसरं काय असायचं. छोटे मोठे आपण कार्यक्रम हातात घेतले, पाण्याचा फरसाण गेलेला, तुम्ही लोकांनी कष्ट केले. आणि आता काटेश्वराची इथे येताना रस्त्यामध्ये उसाच्या फळचं दिसतात, पण घरं उभारण्यात आहेत, नवीन बंगले लोक बांधतात. राहण्याची स्थिती बदलते आणि याचा मला आनंद आहे. शेवटी राजकारण करायचं गेले अनेक वर्ष तुम्ही लोकांनी मला निवडून दिले. मी आता आठवत होतो इथे किती मी नारळ फोडायला आलो असेल. 67 साली पहिल्यांदा, 71 साली निवडणूक झाली तेव्हा, 72ला विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा, 77 लावलं, 80 लावलं, 85 लावलं, 90 लावलं, 95 लावलं, 2000 लावलं आणि 2000 ते 8 तारखेपर्यंत 4दा इतक्यांदा मला नाही वाटत नारळ फोडायला एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असा. हे जे मी करू शकलो ते सामान्य जनता आणि हनुमंताची कृपा. आणि त्यामुळे इथून कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे येतं हा अनेक वर्षाचा अनुभव आहे. आणि म्हणून आज त्या आनंदाने आम्ही सगळेजण इथे आलो, तुम्ही आला, तुम्हा सगळ्यांचं अंतःकरणापासून स्वागत. निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळी निवडणूक महत्वाची का? त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडतंय असे एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर लढाई संकट येईल. ते होऊन द्यायचं नाही. गेले 10 दिवस मी वाचतोय, मोदी साहेब बोलतात, देवेंद्र फडणवीस बोलतात, आणखी काही नेते लोक बोलतात की या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार. आमच्या विचारात खोटं फसायचं, आम्ही नाही फसायचं. बंगलोरला एक मंत्री केंद्र सरकारचे, त्यांचं नाव हेगडे.
तिथं हिंदीनी वाचन केलं बघण्याला लोकांच्या समोर या देशाची घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या. हे मी म्हणत नाही, मोदी साहेबांचा मंत्री म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची. आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर राजकारण तुम्ही करत असेल तर प्रश्न भयंकर गंभीर होणार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली. या घटनेनं सगळ्यांना सारखे अधिकार आहे. तुम्हाला मात्र एक अधिकार आहे, मला एकच आहे. मी काही खासदार मला काही दोन होतं नाही. देशाचा प्रधानमंत्र्याला एक वेळ आणि तुमच्या शेतात खुरसायला येणारी बाई आहे तिला एक वेळ. बाबासाहेब आंबेडकरांचं वैशिष्ट्य हे की समान अधिकार समान संधी, आणि त्या समान अधिकारावर जर संकट मालीच तयार लागलं तर आपल्या सगळ्यांना जागरूक राहणं आणि जे आणतात त्यांना खऱ्यासारखं बाजून ठेवणं हे काम करायचं. ते सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं. अमित शहा नावाचे एक गृहस्थ आहे, नाव ऐकलं ना? सगळी फार होती बरं तुम्हाला सगळं. तर त्यांनी भाषण केलं सोलापुरातून आणि आणखी 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब आहे. आता 10 वर्ष तरी भाषण 14 असतं. आता 14 ते 24, 14 ते 24 या कालावधीमध्ये राज्य कोणाचं होतं? मोदीचं. मंत्री कोण होते? हेच होते. त्या काळात 20 सत्तेत नव्हतं, पण हिशोबाला वाटतात आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार. ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही, सत्ता उमेदवारांच्यासाठी वापरायची. ठीक आहे. तर अनेक गोष्टी सांगता येतील. शेतीमालाच्या किमती आज जाहीर झालं. एक काळ असा होता की सगळ्यात जास्त ऊसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होतं, यंदा महाराष्ट्रात आहे. पाऊसाळ बरा होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले, कारखाने ठीक चालले, 2 पैसे मिळाले, दिवसातून लोकांनी घेतलं. साखर तयार केली, पीक घेतलं, पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो जगाच खायला पाहिजे. देशाची गरज भागून माल शिल्लक आहे, निर्यात करा आम्ही सांगतो, त्याला बंदी, त्याला परवानगी. हा विषय मी स्वतः अनेकदा